नमस्कार, माझे नाव पल्लवी। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कर्नाटका स्पेशल चित्रान्न तयार करूया। हे चित्रान्न चवीला आंबट गोड आणि थोडेसे तिखट असे असते। चवीला खूपच छान लागते। ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। चला तर आता आपण सुरुवात करूया। 1 किलो सोना मसुरी तांदूळ घेतले आहेत। हे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत। हे तांदूळ या कुकरमध्ये घातले आहेत। आता यामध्ये पाणी घालते। जितके तांदूळ असतील त्याच्या दुप्पट प्रमाणात आपण यामध्ये पाणी घालूया। हा कुकर 15 मिनिटासाठी गॅसवर ठेवूया। आता यामध्ये चवीप्रमाणे बारीक मीठ घालते। मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता यामध्ये 1 चमचा तेल घालते। यामुळे हा भात चांगला मोकळा होईल। आता या कुकरचे झाकण लावून हा कुकर गॅसवर ठेवते। या कुकरच्या आपण 2 शिट्या काढूया। कुकरच्या 2 शिट्या झाल्यावर मी गॅस बंद केला। हा कुकर वाफ जाण्यासाठी बाजूला काढून ठेवला होता। आता आपला भात तयार आहे। हा भात मी या पसरट मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते। या भाताची थोडी वाफ केल्यावर हा भात चांगला मोकळा होईल। आता आपण फोडणी तयार करूया। गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे। यामध्ये तेल घालते। तेल आता चांगले तापले आहे। यामध्ये 1 मोठा चमचा मोहरी घातली आहे। 2 सुक्या मिरच्याचे तुकडे केले आहेत। 7 ते 8 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत। आता मोहरी चांगली तडतडली आहे। यामध्ये 1 मोठा चमचा जिरे घातले आहे। आता अर्धी वाटी हरभरा डाळ घातली आहे। 1 वाटीभर कढीपत्त्याची पाने घातली आहेत। चिरून घेतलेल्या मिरच्यांचे तुकडे आपण यामध्ये घालूया। अर्धी वाटी शेंगदाणे घातले आहेत। आता हे सगळे साहित्य फोडणीमध्ये चांगले परतून घेऊया। 1 मोठा चमचा हळद घालूया। हळद घातल्यामुळे चित्रान्नाला रंग खूपच छान येतो। आता आपली फोडणी तयार आहे। आता यामध्ये अर्धी वाटी किसलेला गूळ घालूया। हा गूळ फोडणीमध्येच चांगला विरघळवून घेऊया। ही फोडणी गरम असल्यामुळे हा गूळ लवकर विरघळेल। अर्धी वाटी लिंबाचा रस घातला आहे। मी गॅस बंद केला आहे। आता आपली फोडणी तयार आहे। यामध्ये चवीप्रमाणे थोडेसे मीठ घालते। यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे मीठ घातले आहे। आता या मोकळ्या झालेल्या भातावर आपण ही फोडणी घालायची आहे। आता चांगले सरमिसळ करूया। अलगदपणे आपण ही फोडणी भातामध्ये मिसळूया। कर्नाटकात कोणताही कार्यक्रम असेल त्यावेळी हे चित्रान्न हमखास केले जाते। हा पदार्थ नाश्त्याला सुद्धा तयार केला जातो। हे चित्रान्न लहान मुलांबरोबरच मोठे सुद्धा आवडीने खातात। आता हे छानसे चित्रान्न तयार आहे। यामध्ये 2 मोठ्या वाट्या भरून ओले खोबरे घालूया। ओले खोबरे घातल्यामुळे या चित्रान्नाची चव आणखीनच छान होते। ही चित्रान्नाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा। अशाच सहज सोप्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या। याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।